क्षणोक्षण हाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचे जीवन राहतात. किती? 3 प्रकारचे. काही जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे, काही जीवन हे भोग प्रधान जीवन आहे आणि काही जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, कर्मप्रधान जीवन कोणाचं, विचार प्रधान जीवन कोणाचं आणि भोग प्रधान जीवन कोणाचं? आता कर्मप्रधान जीवन कोणाचं? कर्मप्रधानम साधू जीवनंतो, भोग प्रधानम पशु जीवनंतो, यस्मिन् प्रधानम ध्रुव जीवनंतो, यस्मिन् प्रधानम तत्तदेव कुर्यात. आता साधू संतांचं हे कसं जीवन आहे? कर्म प्रधान जीवन आहे. आता साधून कसं आपलं कर्म करत जीवन जगावं. कसं जगावं? आपलं कर्म करत जीवन जगावं. आता पशु पक्ष्याचं जीवन कसं आहे? भोग प्रधान जीवन आहे. बरोबर का? तुम्हाला सांगू का, पशु पक्ष्याचं जीवन भोग प्रधान आहे. कारण त्या पशु पक्ष्याला पापही कळत नाही आणि पुण्य देखील कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगेते, काय एक उपजता मरती. बरोबर का? पशु पक्ष्यांना पापही कळत नाही आणि पुण्य देखील कळत नाही. म्हणून साधू संतांचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे, पशु पक्ष्याचं जीवन हे भोग प्रधान जीवन आहे आणि राहता राहिलं मनुष्याचं जीवन हे कसं आहे? विचार प्रधान जीवन आहे. बरोबर का? आता साधून कर्म करत आपलं जीवन जगावं आणि कर्म कधी करावं? ज्ञानपूर्व काळात कर्म करावं. मग ज्ञान आल्याच्या नंतर कर्म टाकून द्यावं का? तर नाही, कर्म टाकून द्यायचं नाही. अहो, जर एखाद्या साधून जर उपवास सोडला तर लोक एका पायावर उपवास सोडायला तयार आहेत. बरोबर का? अहो, तुम्हाला सांगू का, साधून जर एकादशी नाहीत्या केल्या तर लोक कशाला करतील? म्हणणार ती महाराज ती एकादश करत नाही, माझी काय गरज आहे एकादश करायची. बरोबर का? म्हणजे साधून आपलं कर्म करत जीवन जगावं, कर्म करत जीवन जगावं. आता आई वडिलांनी काय करायचं असतो? आपल्या मुलापुढं आदर्श जीवन जगायचं असतं. कसं? आणि वडिलांना आपल्या मुलासमोर तंबाखू कधी सुद्धा खायची, भलं भजनाला आल्यावर खाल्ली चालते इकडं पुन्हा बाहेर, पण घरात पोरांसमोर तंबाखू खायची. अहो, जर तुम्ही जर पोरांसमोर तंबाखू खाल्ले तर तुमचं पोरग गांजाच फुकणार. काय करणार? बरोबर का? कारण आई वडिलांना आपल्या मुलांसमोर आदर्श जीवन जगायचं. काय काय म्हणतात महाराज, काय काय वायरी तुटलेले म्हणतात महाराज, अहो आमचं पोरग पाक गैराट झालं. पोरग नाही गैराट झालं, आई बाप सैराट आहेत म्हणून पोरग गैराट झालं. बरोबर का? कारण आई बापानं जर असं वाटत असेल की आपला मुलगा आपल्या मुलानं व्यसन नाही केलं पाहिजे, तर आई बापानं आपल्या जीवनातून व्यसन ही नावाची गोष्ट काढून टाकली. अहो, एका पोराला बापानं सांगितलं, बाळ्या बिडी पेटवून आण. आता बिडी पेटवून आण म्हटल्याच्या नंतर ते पोरग जातं, चुलीवर बिडी धरतं आणि बिडी विजूच देत नाही महाराज विजूच देत नाही बिडी. मग परंतु निम्यात येतं, पुढं बापापर्यंत जाऊ तर ती बिडी संपून जाते आणि बिडी विजून गेल्याच्या नंतर बाप म्हणतो, बाळ्या नालायका, जीवनामध्ये तुला साधी बिडी पेटवता आली नाही, मी गावाच्या गाव पेटवली पण तुला साधी जीवनामध्ये बिडी पेटवता आली नाही, हा काय करशील तू? हा मग ती पोरग म्हणलं, मला चॅलेंज, आता जातो बिडी पेटवून आणतो. पोरग जातो, पुन्हा त्या चुलीवर बिडी धरतं, मग काय पुन्हा बिडी विजू देत नाही, असं जोरका मारायला सुरुवात करतो. मग बापापर्यंत तर अर्धी बिडी संपून जाते. मग बापानं बघितलं, म्हणला, बाळ्या नालायका, अरे बिडी ओढतो चांगलं नसतं, शरीराचा नाश होतो, माणसानं जीवनामध्ये बिडी ओढू नये. बाप सांगतो पोराला बिडी ओढत, एक एक झुरक्याला एक एक उपदेश बिडी ओढू नये. आता बापाला जर असं वाटत असेल की बाबा माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं बिडी ही नावाची वस्तू जीवनातून काढून टाकली पाहिजे आणि सिगारेट सुरू केलं पाहिजे. नाही तसं नाही बिडी नावाची वस्तू जीवनातून काढून टाकली पाहिजे. कारण बापानं कसं आपल्या मुलापुढं आदर्श जीवन जगायचं. शिक्षकाचं काय काम? मुलांना चांगल्या प्रकारे ज्ञान देणं ही शिक्षकाचं काम आहे. बरोबर का? शिक्षकाला चांगलं ज्ञान देणं ही शिक्षकाचं काम आहे.
म्हणजे मी सांगितलं तुम्हाला साधूचं काम काय, कर्म करत जीवन जगायचं. आता पशु पक्ष्याचं त्यांनी भोगच भोगावे, बरोबर का. कारण पशु पक्ष्यांना पापही कळत नाही, पुण्यही कळत. पशु पक्षी विवाही जोशी कामा पुरवता. आता तुम्ही मला सांगा, पशु पक्षीच्या लग्नात कोणत्या ब्राह्मण बुवा बोलवतात? हा, कोण ब्राह्मण बुवा असतो का पशु पक्षीच्या लग्नात? म्हणून पशु पक्षी विवाही जोशी कामा पुरवता नाही, कारण त्यांना पापही कळत नाही आणि पुण्य देखील कळत नाही. म्हणून पशु पक्ष्याचं जीवन हे कसं आहे, भोग प्रधान जीवन आहे. कर्म प्रधान झालं, भोग प्रधान झालं आणि राहिला आता मानवी जीवन. मानवी जीवन कसं आहे, विचार प्रधान जीवन आहे. म्हणून माणसानं जीवनामध्ये क्षणाक्षणाला विचार करत जीवन जगलं पाहिजे. विठाल जर मनुष्याने जीवनामध्ये विचार केला तर मनुष्याला 5 प्रकारचे फायदे मिळतात. किती प्रकारचे? ऐकण्यासारखे फायदे महाराज. 5 प्रकारचे फायदे मिळतात. पहिला फायदा, विचार केला तर लाभ मिळतो. दुसरा फायदा आहे विचार केला तर प्रपंचातून सुटका होते. तिसरा फायदा आहे विचार केला तर अहंकारातून सुटका होते. चौथा फायदा, विचार केला तर मायापाशातून आपली सुटका होते. आणि 5वा फायदा, विचार केला तर मरणाच्या दाढेतून माघारी येता, मरणाच्या दाढेतून सहज माघारी येता येतो. बरोबर का. पहिला फायदा काय, लाभ मिळतो. दुसरा फायदा, प्रपंचातून सुटका होते. तुम्ही बी थोडं बोलत जावा, आम्ही बोलतो म्हणजे तुम्ही थोडं आम्ही थोडं सगळ्यांनी मिळून करूया. पहिला फायदा काय, लाभ मिळतो. दुसरा फायदा, प्रपंचातून सुटका होते. तिसरा फायदा, अहंकारातून सुटका होते. चौथा फायदा, मायापाशातून त्या ठिकाणी सहज बाहेर येता येतो. आणि 5वा फायदा, मरणाच्या दाढेतून माघारी येता येतो. पण ह्याच्यासाठी काय करावं लागेल, विचार करावा लागेल. विचार फार महत्वाचा आहे. विचार केल्याच्या नंतर लाभ मिळतो. बरोबर का. लाभाची आसोशे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. बरोबर का. व्यवसायी चित्त ठेवू दे कृपण. बरोबर का. म्हणजे आता काय विचार, आपल्याला काहीतरी फायदा असल्याशिवाय आपण विचार करतो का महाराज? काहीतरी फायदा असल्याशिवाय. अहो आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली पंढरपूरला आणि एक जण मतदान करून आलं. मी त्याला विचारलं, बाबा तू मतदान करून आलाय? हो म्हणला, आलोय. पण कशाला केलं मतदान? मी म्हणला नोटाचं बटन दाबलं. मी म्हणलं अरे बाबा इतक्या गाड्या पुकारते ते एवढ्या दिवस, ह्याला करा त्याला करा मतदान. बरं जाऊ दे, कुणाला तर मतदान करायचं का नाही? तो म्हणला का बरं? म्हणला रात्री 12 वाजेपर्यंत वाट बघितली, नोटाच आल्या नाही त्या, म्हणून मी नोटाचं बटन दाबून आलोय म्हणला. बरोबर का. लाभ असल्याशिवाय, फायदा असल्याशिवाय माणूस त्या ठिकाणी विचार करत नाहीये. पहिला फायदा आपला लाभ मिळतो. कुणाला वाटतं इथं लाभ होणे? आपल्याला प्रत्येकाला वाटतं लाभ व्हा. कुणाला वाटतं लाभ होणे? हात वर करा. लगेच 1 रुपया बक्षीस. हा नाही, पण तो बी लाभच झाला. 1 रुपया बक्षीस, तो बी लाभच झाला. म्हणजे लाभाशिवाय माणूस विचार करत नाही. पहिला विचार जर चांगला केला तर लाभ मिळतो. दुसरा फायदा कोणता सांगितला? प्रपंचातून त्या ठिकाणी मुक्ती मिळते. तुम्हाला सांगू का, जीवनाचा जर व्यापार सुजलाम आणि सुफलाम करायचा असेल तर त्या ठिकाणी मनुष्याने जीवनामध्ये प्रपंच 50% केला पाहिजे आणि परमार्थ 50% केला पाहिजे. का तर लोक म्हणतील महाराज तुम्ही सांगताय प्रपंच सोडून द्या, हे सोडून द्या. आपण प्रपंच सोडून देऊन चालेल का आम्हाला? पप्पेच्या माय नाही का खवळायच्या आम्हाला? चालेल का? मग तुकोबारांनी त्यांच्यासाठी दुसरं प्रमाण वापरलं बघा. प्रपंच सोडणे परमार्थ साधावा, प्रपंच सोडणे परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, प्रपंच सोने परमार्थ साधावा, प्रपंच सोने परमार्थ साधावा.
मनुष्यानं परमार्थ केला पाहिजे. म्हणजे प्रपंचही 50% करा आणि परमार्थही 50% करा. आमचे हे सगळे महाराज बघा प्रपंचही 50% करतात आणि परमार्थ देखील 50% करतात. त्यावेळेस मनुष्याच्या जीवनाचा व्यापार सुजलाम आणि सुफलाम होत असतो. म्हणून मनुष्याचं जर जीवन चांगल्या रीतीनं जावं असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येकानं त्या ठिकाणी आपलं कर्म चांगलं केलं पाहिजे. तुम्हाला सांगू का मनुष्याच्या जीवनामध्ये प्रयत्न 50% असावं लागतं आणि प्रारब्ध 50% असावं लागतं. आता जुन्या आजीबाई तिथं आजीबाई तुम्हाला सांगतो, तुम्हाला जात माहिती का जात का तर आता गिरणे आले त्यामुळं तुम्हालाच माहिती असं जात माहिती आहे ना. जात्याची खालची बाजू फिरते का वरची बाजू फिरते? खालची जात्याची वरची बाजू फिरते का खालची? वरची बाजू फिरते. अहो खालची बाजू घट्ट असते. खालची घट्ट बाजू म्हणजे मनुष्याच्या जीवनातलं प्रारब्ध आहे आणि वरची बाजू फिरते ती प्रयत्न आहे. जर तुम्ही जर अशी प्रयत्नरूपी जर बाजू अशी फिरवली तर त्याचं दळण होतं. गिरणी जायची गरज विठाल विठाल. म्हणून मनुष्याच्या जीवनाचा जर व्यापार सुजलाम आणि सुफलाम करायचा असेल तर मनुष्यानं परमार्थ 50% आणि प्रपंच 50% केला पाहिजे. म्हणून विचाराचा पहिला फायदा सांगितला होता कोणता? लाभ मिळतो. दुसरा फायदा काय? प्रपंचातून सुटका होते. आता जर तुम्ही जर विचार केला तर प्रपंचातून तुमची सुटका होते. तिसरा फायदा कोणता सांगितला? अहंकारातून सुटका होते. विचार केला तर काय होते? अहंकारातून सुटका होते. आणि चौथा फायदा कोणता सांगितला? माया पाशातून. आता मायेचा पाश फार अवघड आहे महाराज. कारण परिसे गे सुनेबाई नको वेचू दूध दही अभंग आहे बघा तो. बरोबर आहे का? नामदेव महाराजांचा ना. परिसे गे सुनेबाई. अहो एखाद्या आजीबाईला म्हटलं आजीबाई अहो चला आता वारीला, पंढरपूरला दिंड्या जातात, चला वारीला आपण येऊ देऊन आळंदीहून चालत येऊ पंढरपूरला, दिंड्या जातात. आजीबाई म्हणते जरा आता माझ्या पोराचं लग्न राहिलंय, लग्न तेवढं पोराचं झालं की मी दिंडीला यायला मोकळी. योगायोगानं देवाच्या कृपेनं ज्येष्ठात लग्न झालं. आता होतच नाही ती पण ज्येष्ठात लग्न झालं आणि आषाढ्यात दिंड्या निघाल्या आणि दिंड्या निघाल्याच्या नंतर आजीबाईला महाराज म्हटले आजीबाई अहो चला वहीस म्हणले आता कुठं? चला वारीला. आता वारीला म्हटल्याच्या नंतर आजीबाई म्हटले हो